न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कडून एक मोठी जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. आणि ही जाहिरात काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदाच्या एकूण जागा बघा किती आहेत 2795. 2795 पदांसाठीची ही जाहिरात आज एमपीएससीनं प्रसिद्ध केली आहे. आणि मग आरक्षण निहाय तपशील तुम्हाला इकडे बघायला मिळेल. संपूर्ण जाहिरात आमच्या इन्फिडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. ती पीडीएफ तुम्ही तिकडे डाउनलोड करा आणि आरक्षण निहाय तपशील तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. समांतर आरक्षण असेल, त्यानंतर विविध प्रवर्ग असतील, यामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत हे तपशीलवार तिकडे देण्यात आलेले आहे. या जाहिरातीच्या अनुषंगानं या जाहिरातीमध्ये नेमके काय पॉइंट महत्वाचे आहेत ते आपण एक वन बाय वन बघत चलू. बघा आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 29 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 19 मे लक्षात ठेवायचं आहे 19 मे 2025 रोजी रात्री 12 वाजायच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. परीक्षा शुल्क वगैरे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून करू शकता. शक्यतो 99% मुलं ही आता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करतात. तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा असं माझी विनंती राहील. 19 मेच्या आधी आपल्याला अर्ज करायचा आहे. ओके. पशुधन विकास अधिकारी वेतन श्रेणी बघा काय आहे. गट अ चं पद आहे त्यामुळे चांगली सॅलरी S20 चा अर्थ काय असतो बघा लक्षात घ्या. 56,000 रुपये 56,100 रुपये हे तुमचं बेसिक असेल आणि 1,77,500 पर्यंत त्यासोबत इतर भत्ते त्यामध्ये अनुज्ञेय असतील. तर अशा पद्धतीनं एक चांगल्या पगाराची गट अ ची महाराष्ट्र शासनाची पशुसंवर्धन विकास विभागाची एक नामी संधी जे इलिजिबल जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेली आहे. या जाहिरातीच्या खरं तर खूप दिवस ही मुलं प्रतीक्षा करत होती की एक चांगली जाहिरात या विभागामध्ये येणं अपेक्षित होतं आणि ती जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे. ओके. तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आता बघूयात यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये काय अट आहे. 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही मिनिमम 18 आणि ओपनसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी अराखीव प्रवर्गासाठी 38 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43 आणि माजी सैनिक यांच्या सेवेचा कालावधी +3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवार 45 अशा प्रमाणे आपली एमपीएससीची जी कॉमन वयोमर्यादेची अट आहे ही त्या पद्धतीनेच ही वयोमर्यादेची अट या सुद्धा जाहिरातीला लागू आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा एवढी मोठी जाहिरात बघितली 2000 पेक्षा जास्त पदांची 2,500 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आणि मग एवढ्या पदांसाठी कोण इलिजिबल आहे तर फार कमी लोक इलिजिबल आहेत जे शैक्षणिक अर्हता ज्यांची possess the bachelor's degree in veterinary science or veterinary science and animal husbandry. ओके. भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984 च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यता प्राप्त पशुवैद्यकीय अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अर्हता प्राप्त उमेदवारांसाठी खरं तर एक चांगली संधी या जाहिरातीच्या माध्यमातून आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक राहील. म्हणजे 19 मेच्या आधी तुमच्याकडे ही अर्हता गरजेची आहे. आणि पुढचा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. फार महत्वाचा पॉईंट आहे. राज्य पशुवैद्यकीय परिषद भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 नुसार तुमचं रजिस्ट्रेशन तुमची नोंदणी असणं आवश्यक आहे. हे नोंदणी असणं आवश्यक आहे. त्यानुसार नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे. कारण तुमचा अर्ज करत असताना तुमच्याकडे तो रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे आणि तो नंबर असल्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये. ज्यांनी ती प्रोसेस केलेली नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी लागलीच ही प्रोसेस करायची आहे. 19 मे पर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे. त्याच्या आधीच हे सगळं प्रोसेस करून घ्या. कोणते कोणते डॉक्युमेंट्स एकूण 17 प्रकारचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये लागणार आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगतो. हे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते नोंदणी केल्याचं प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये 50 ते 500 KB याच्या दरम्यान तिथे असली पाहिजे किमान आणि किमान. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इथे एक माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे वैध नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. त्यानंतर एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी वैध पुरावा लागेल. अनाथ खेळाडू अराखीव त्यानंतर दिव्यांग यांच्यासाठी जी असतात सर्टिफिकेट ती लागतील. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागू असल्यास म्हणजे काय की तुमच्या जर 10वीला तुमचं बोर्ड SSC नसेल तर बोर्डातून तुम्ही परीक्षा पास झालेला असाल तर आणि तिथं मराठी विषय जर नसेल
तर मग तुम्हाला मराठी लिहिता वाचता येते याबाबतचा पुरावा लागतो. तो कसा आहे, त्याचा फॉर्मॅट काय आहे, हे तुम्ही इन्फिड अकॅडमीला संपर्क करा. तो फॉर्मॅट मी तुम्हाला देईल. ती सर्वतोपरी मदत तुम्हाला त्या अनुषंगाने आमच्याकडून नक्की केली जाईल. या सर्व डॉक्युमेंट्स सहित तुम्हाला अर्ज करायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स आधी रेडी करा आणि मग अर्ज करायला सुरुवात करा. ठीक आहे. शुल्क जे आहे 394 रुपये आणि दिव्यांगांसाठी आणि बाकीच्यांसाठी 294 रुपये हे परीक्षा शुल्क जे आहे ते असणार आहे. ओके. तर या जाहिरातीच्या अनुषंगानं इतर काही महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आवर्जून आम्हाला विचारा, कारण एक मोठी जाहिरात आहे, लक्षात ठेवा. आणि 2795 पदांसाठी 2795, खरं तर इतक्या मोठ्या पदसंख्येची जाहिरात ही एमपीएससी कडून येणं आता असं दुर्मिळ झालेलं चित्र होतं. 100, 125, 150 अशा स्वरूपाच्या जाहिराती यायच्या. 2795 पदांची जाहिरात खूप दिवसानंतर बघायला मिळते. बघा, पशुधन विकास अधिकारी हे अधिकारी गट अचा हा अधिकारी महाराष्ट्र शासनाचं कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून जे मागणी पत्र आयोगाला गेलं होतं त्या मागणी पत्राला अनुसरून इतक्या मोठ्या पदसंख्येची जाहिरात आली आहे. कामाला लागा, जी तोड मेहनत करा आणि एक चांगली संधी आली त्या संधीचं सोनं करा मित्रांनो. जे इलिजिबल कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी खरं तर सुवर्ण संधी आहे. ओके. याबाबत तुम्हाला काही हेल्प लागत असेल, याचा सिलेबस च्या बाबतीमध्ये हेल्प लागत असेल, प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये हेल्प लागत असेल तर इन्फिड अकॅडमीला जरूर संपर्क करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.